नमस्कार मित्र हो, एसपी कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनेलवरती मी प्रदीप सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्र हो, आपल्या सर्वांसाठी एक नवीन बॅच चालू केलोय, स्पेशल बॅच 2025 नावानी। या बॅच मध्ये काय करणार आहे, जे तुमच्या पुस्तकामध्ये जे सर्व चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टर्स मधले प्रत्येक प्रॉब्लेम सेट आणि प्रत्येक प्रॉब्लेम सेट मधलं आणि प्रत्येक प्रॅक्टिस सेट मधलं प्रत्येक एक्झाम्पल या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अलग लक्षात, ठीक आहे। तर आपण बघूया अल्जेब्रा जो आहे तुमचा, ज्याला तुम्ही मॅथ पार्ट 1 म्हणता, त्याच्यावरती आज चर्चा करूया। त्याच्यातला पहिला चॅप्टर आहे बाळांनो तुमचा, कोणता आहे? लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल। अलग लक्षात, हा चॅप्टर बोर्ड परीक्षेला किती मार्कासाठी विचारला जातोय? 12 मार्कासाठी विचारला जातोय। सर्वात अगोदर लक्षात ठेवा, हा चॅप्टर पाहण्या अगोदर त्याचं स्टँडर्ड फॉर्म आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। काय म्हणतं लिनियर इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म? लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचं स्टँडर्ड फॉर्म काय सांगतं की बाबा ax प्लस by प्लस c इज इक्वल 0। हे काय आहे? स्टँडर्ड फॉर्म आहे। कोणाचं स्टँडर्ड फॉर्म आहे? लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबलचं स्टँडर्ड फॉर्म आहे। अलग लक्षात, ठीक आहे। बघा एमसीक्यू ला हा क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्म लिनियर इक्वेशनचं काय आहे म्हणून तुम्हाला एमसीक्यू ला काय विचारला जातो? क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे। बघा आता प्रॅक्टिस सेट वरती आपण चर्चा करूया। प्रॅक्टिस सेट आहे पहिला 1.1 तुमचा। या प्रॅक्टिस सेट मध्ये काय सांगितलं रे बेटा? काय म्हणले? कंप्लीट दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी, सॉल्व दी सायमल्टेनियस इक्वेशन। लक्षात ठेव, लिनियर इक्वेशन 3 ह्याच्यामध्ये सोडवता येतं। पहिला आहे सायमल्टेनियस इक्वेशन, दुसरा आहे क्रेमर्स रूल, तिसरा आहे ग्राफिकल मेथड। ओके, ठीक आहे। आता बघा याच्यामध्ये कधीही लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमचे दोन इक्वेशन दिलेले आहेत, या दोन इक्वेशनचं एकतर ऍडिशन करावं लागतं किंवा सबट्रॅक्शन करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर हे पूर्ण इक्वेशन काय करावं लागतं? आपल्याला सोल्युशन करावं लागतं। देन बघा यानं काय केलंय? ऍक्टिव्हिटी दिलेले आहे, त्यामुळे याच्या पद्धतीने आपण सोडूया आणि नंतरचे एक्झाम्पल आपल्या पद्धतीने सोडवू। ओके, चला बघा काय म्हणतं, हे 5x 3y इज इक्वल 9 पहिले इक्वेशन आहे। सेकंड इक्वेशन काय आहे? 2x मायनस 3y इज इक्वल 12 आहे। देन बघा काय म्हणतं, लेट्स ऍड केलंय, म्हणजे दोघांचं काय केलंय? ऍडिशन केलंय। कोणतं इक्वेशन? 1 and 2। याच्यामध्ये बघ ऍडिशन केली तर प्लस आहे, 5 आणि 2 किती झाले? 7। इथे x ऑलरेडी दिलेला आहे। हे 3y काय झालं बेटा? कॅन्सल। काय कॅन्सल झाले? वरती प्लस आहे खाली मायनस आहे म्हणून कॅन्सल झाले। ज्यावेळेस दोन साइन इक्वल असतात, दोन साइन सारखे असतात, ट्विन्स असतात, त्यावेळेस कॅन्सल केलं जात नाही। अलग लक्षात ना। देन 12 आणि 9 किती झाले रे? 21 झाले। मला सांग किंमत कशाची काढायची? ज्याची व्हॅल्यू काढायचं त्याला अगोदर घ्यायचं कधीही। कोणाची किंमत काढायची तुला? x ची। x अगोदर घे। ज्याची व्हॅल्यू काढायचं ते लिहिल्याबरोबर साइन कोणाचं? इक्वलचं, आणि इक्वलचं साइन दिल्याबरोबर इक्वलच्या समोरची संख्या। इक्वलच्या समोर किती आहे रे बाळा? 21 आहे। देन मला सांग x घेतला, 21 घेतला, शिल्लक किती राहिला? 7 राहिला। इक्वलच्या लेफ्ट साइडला 7 कशामध्ये? मल्टिप्लाय, कारण दोघांच्या मध्ये साइन कशाचंच नाही, म्हणजे कशाचं असतं? मल्टिप्लायचं असतं। इक्वलच्या अलीकडे 7 मल्टिप्लाय, इकडे गेला डिव्हिजन, 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21। देन x ची व्हॅल्यू किती आली तुमची? 3 आलेली आहे, बरोबर आहे। आता बघ ज्यावेळेस तुला x किंवा y ची व्हॅल्यू ज्यावेळेस तुला मिळते त्यावेळेस ती व्हॅल्यू आपल्याला कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकावं लागतं। मग कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचं? बघ इथं ह्याच्यामध्ये कुठे टाकून दिले? या प्लेसच्या जागी तू पुट लिहिला तरी चालू शकतं। अलग लक्षात, ठीक आहे। पुट x इज इक्वल 3 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकलेलं आहे। अलग लक्षात, इक्वेशन नंबर 1 किती आहे रे बाळा तुझं? किती आहे? 5x प्लस 3y इज इक्वल 9। हे काय आहे? इक्वेशन नंबर 1 आहे। आता याच्यामध्ये बघ या 5 आणि x च्या मध्ये साइन कशाचं असतंय? मल्टिप्लायचं। इथं दिले मल्टिप्लायचं साइन, बरोबर आहे। हा 5 आपल्या जागेवरती लिहिला, इनटू x ची व्हॅल्यू आपण काढली, किती आपल्याकडे? 3 आहे, इथे काय 3। ओके, देन प्लस हा 3y आपल्या जागेवरती इज इक्वल 9 आपल्या जागेवरती। मला सांग आता याच्यामध्ये 5 3 जागी झाला 15 प्लस 3y इज इक्वल 9। ह्या ज्या दोन स्टेप आहेत, या स्टेप तुमच्या काय आहे? या ऍक्टिव्हिटी मध्ये दिलेल्या नाहीत, आपण रफ मध्ये करून घ्यायच्या, काही अडचण नाही। देन आता बघा मी काय सांगतोय, याच्यामध्ये ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला अगोदर घ्यायचं, y ची व्हॅल्यू काढायचं, पण y सोबत कोणीतरी आहे अजिबात सोडायचं नाही। अलग लक्षात, दोघांना बी घ्यायचं। अलग लक्षात, हे 3y आपल्या जागेवरती घेतला। मला सांग मग अशी सांगितलं ज्याची व्हॅल्यू काढायचं त्याला अगोदर घेतलं, ज्याची व्हॅल्यू काढायचं ते लिहिल्याबरोबर साइन कोणाचं? इक्वलचं। इक्वलचं साइन दिलं, इक्वलचं साइन दिल्याबरोबर इक्वलच्या समोरची संख्या, इक्वलच्या समोर किती होतं रे? 9 होतं, इथे घेतलं 9, बरोबर आहे, ठीक आहे। देन मला सांग आता हे 3y आलं, 9 आलं, शिल्लक करायला 15, बरोबर आहे ना। इक्वलच्या लेफ्ट साइडला 15 कशामध्ये रे? प्लस आहे, पलीकडे गेला काय झाला? मायनस झाला, -15। देन मला सांग हे 3y आपल्या जागेवरती, आता 9 मधून 15 जातात का? नाही जात। 15 मधून 9 गेला, काही फरक पडणार नाही, बरोबर आहे। आता 15 मधून 9 गेले, किती राहिले? 6।
पण एक लक्षात ठेव, कधीही साइन देत असताना तुम्ही छोट्या संख्येतून मोठी संख्या मायनस करा किंवा मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस करा, फरक पडणार नाही, पण साइन देत असताना ग्रेटर नंबरचं द्यायचं. लक्षात, याच्यातला ग्रेटर नंबर 9 आहे का 15 आहे? 15 आहे. 15च्या अलीकडे साइन कशाचं आहे? मायनस आहे, म्हणून इथं साइन कशाचं येतं? मायनसचं. देन मला सांग, आता व्हॅल्यू कोणाची काढायची? वायची. वाय आपल्या जागेवरती आला. ज्याची व्हॅल्यू काढायची ती लिहिल्या बरोबर साइन कोणाचं? इक्वलचं. इक्वलचं साइन दिल्या बरोबर इक्वलच्या समोरची संख्या किती आहे? -6. हा 3 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे आला डिव्हिजन. ओके, 3 1 जा 3, 3 2 जा 6. ओके, देन इथे किती येतं? -2 यायला पाहिजे. बरोबर आहे. आता इथे किती येतं? x ची व्हॅल्यू सुरुवातीला आहे 3, y ची व्हॅल्यू -2. कळतंय? लक्षात, असे साधे साधे एक्झाम्पल आहेत बाळांनो. ठीक आहे. देन आता जो तुमचा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे, काय म्हणतो? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन्स ज्यांना ज्यांना पाहिजे स्क्रीनशॉट घ्या. पुढच्या आपण सेकंड नंबर कडे जाऊया. सेकंड नंबरचा जो तुमचा क्वेश्चन आहे, या सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय म्हणलेलं बघा. ठीक आहे, या सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन न हे तुमचे काय करायचं आहे? तुम्हाला सोडवायचं आहे. आता सायमल्टेनियस इक्वेशन न सोडवत असताना बघ काय म्हणतो? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पहिलं एक्झाम्पल आहे 3a + 5b = 26. पहिलं एक्झाम्पल आहे बघ तुझं. किती आहे? 3a + 5b = 26. इक्वेशन नंबर 1 आहे. आणि सेकंड इक्वेशन आहे तुमचं कोणतं आहे? a + 5b = 22. a + 5b = 22. देन लक्षात ठेवा, कधीही लक्षात ठेवायचं. बघा काय सांगतोय, ज्यावेळेस आता बघ स्टेप सांगतोय, ज्यावेळेस तुम्ही सायमल्टेनियस इक्वेशन ना लिनियर इक्वेशन सोडवता, त्यावेळेस काय करत असतो आपण? ठीक आहे, काय करत असतो की आता हे जे इक्वेशन आहे, हे बघ इथपर्यंत पहिलं इक्वेशन तुमचं संपत, इथपर्यंत पहिलं इक्वेशन संपत. मग काय करायचं? सगळ्यात अगोदर दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहून घ्यायचे. आता दोन्ही इक्वेशन एका खाली एक लिहित असताना काय करणार? इथं हा 3a आला प्लस किती आहे? 5b = 26. नामकरण 16 लगेच उरकून घ्यायचा की झाला इक्वेशन नंबर 1. देन सेकंड इक्वेशन किती आहे? a + 5b = 22. इक्वेशन नंबर 2. आता बघ मला सांग, याच्यामध्ये काय आहे रे? बघ आता ट्विन्स शोधायचे. पहिल्यांदा काय केलं? इक्वेशन एका खाली एक लिहिले. आता इक्वेशन एका खाली एक लिहिल्यानंतर त्या दोघांमधला ट्विन्स शोधायचा. ट्विन्स म्हणजे काय? सारखी जोडी. अलग लक्षात. बघ आता मला सांग, इथं 3a आहे, इथं फक्त a आहे, सारखं आहे का? नाहीये. लक्षात, इथं 5b आणि इथं 5b सारखं दिसायला बघ. बरोबर आहे. ठीक आहे, मग या दोघांना सारखं का शोधायचं? दोघांना आपल्याला काय करायचंय? काढून टाकायचं, दोघांना कॅन्सल करायचंय. बरोबर आहे. ठीक आहे, पण आता दोघांना कॅन्सल करायचं बरोबर आहे, पण कॅन्सल करण्यासाठी मी मगाशी सांगितलं होतं बघ, ऍक्टिव्हिटी बेसचा क्वेश्चन सोडवत असताना काय सांगितलं होतं? कॅन्सल करण्यासाठी ह्याच्या जे बाजूचे जे साईन आहेत ना, ह्याचे जे साईडचे जे साईन आहेत ते सारखे नसले पाहिजेत. आता याच्या बाजूच्या साईन जर तुम्हाला जर सारखे नसायला नको आहेत, लक्षात, सारखे असायला नको आहेत, मग मला सांगा ह्या दोघांचे पण इथं साईन कशी दिसायला? तुम्हाला सारखे दिसायला, तिथे बी प्लस दिसायला, इथे बी प्लस दिसायला. बरोबर आहे. ठीक आहे, मग आता जर साईन जर आपल्याला बदलायचं असेल तर या दोन इक्वेशनचं आपल्याला काय करावं लागेल? सबट्रॅक्शन करावं लागेल. कारण ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस खालच्या इक्वेशनचे आपण काय करतो? साईन चेंज करत असतो. म्हणून इथे लिहायचं सब इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता बघ या दोन इक्वेशनचं तुम्ही सबट्रॅक्शन ज्यावेळेस करता, सबट्रॅक्शन करत असताना पहिलं इक्वेशन काय आहे तुमचं? 3a + 5b = 26. आता इथं काय गरज नाही इक्वेशनचे नाव देण्याची, लक्षात. देन सबट्रॅक्शन म्हणून इथं मायनसचा साइन. देन a + 5b = 22. कधीही लक्षात ठेवा, मी काय सांगितलं? सबट्रॅक्शन करत असताना आपण काय करतो? साइन चेंज करतो. ह्या मायनसचा विचार नाही करायचा. हे जे मायनस आहे ना तुमचा, ह्याचा विचार नका करू. ह्याच्या अलीकडे, याच्या अलीकडे साइन कशाचं असते? काहीच नाही. याचा अर्थ प्लस आहे, इथं काय घेणार? मायनस. साइन देऊन राऊंड करायचं, लक्षात. देन इथं प्लस आहे, काय झाला? मायनस. इथं काहीच नाही म्हणजे काय झालं? प्लस आहे, त्याचं काय केलं? मायनस केलं. आता बघा लक्षात ठेवा, आता इथं वरती प्लस आहे, खाली मायनस, याचा विचारच करायचा नाही, सोडून द्या. लक्षात. बघ इथं वरती प्लस आहे, खाली मायनस आहे, प्लस मायनस काय झालं रे? मायनस होतं है ना. 3a मधून a गेला, किती राहिला? 2a राहिला. साइन देत असताना ग्रेटर नंबर कोणता आहे? a. 3a आहे, अलीकडे प्लस आहे म्हणून प्लस 2a राहिला. देन वरती प्लस, खाली मायनस. जे साइन बदलले त्याचा विचार करा, जुन्या साइनचा विचार नका करू. देन इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, प्लस मायनस काय होतं रे? मायनस होतं. देन साइन विरुद्ध असल्यामुळे 5b काय झालं? कॅन्सल झालं. देन इक्वल, इथं प्लस आहे, खाली मायनस आहे, प्लस मायनस काय होतं? मायनस होतं. 26 मधून 22 गेले, किती राहिले रे? 4 राहिले.
अलग लक्षात. मला सांगा व्हॅल्यू कशाची काढायची रे तुम्हाला? ए ची व्हॅल्यू काढायचंय. मला सांगा ज्याची व्हॅल्यू काढायचंय काय सांगितलं त्याला अगोदर घ्या. ज्याची व्हॅल्यू काढायचं ते लिहिल्याबरोबर साइन कोणाचं? इक्वलचं साइन दिल्याबरोबर इक्वलच्या समोरची संख्या. इक्वलच्या समोर किती आहे रे? 4 आहे बघ तुझं. काय शिल्लक राहिलं? हे दोघं कशी आहेत? चिपकून आहेत. अलग लक्षात. ज्या वेळेस दोघं चिपकून असतं म्हणजे साइन कशाचं असतं? मल्टिप्लिकेशन असतं. ज्यावेळेस लेफ्ट साइडला ते जर मल्टिप्लिकेशन असेल राईट साइडला गेल्यानंतर काय होतं? डिव्हिजन होतं. अलग लक्षात. देन हा ए आपल्या जागेवरती 2 1 जा 2 2 2 जा 4 म्हणजे किती येतं रे? 2. ए बरोबर किती आलं तुमचं? 2 आलं. सोपं आहे का अवघड आहे? कळतंय? आता इथपर्यंत नाही झालं. आता परत काय करायचंय? ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपल्याला कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकावं लागतं. आता मग कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचं? कुठल्याही टाका. इक्वेशन नंबर 1 मध्ये टाकलात तरी आन्सर तुमचं येणार आहे. 2 मध्ये टाकलात तरी आन्सर येणार आहे. किंवा एखादं तिसरं इक्वेशन असेल आणि त्याच्यामध्ये जरी टाकलात ना तरी सुद्धा तुमचा आन्सर काय होणार आहे? येणार आहे. अलग लक्षात. चला कुठल्या इक्वेशन मध्ये टाकूया? मी 2 मध्ये टाकतो. थोडस सोपं आहे. अलग लक्षात. काय करूया? पुट इथे लिहायचं. पुट काय करणार? ए इज इक्वल टू इक्वेशन नंबर कशामध्ये? 2 मध्ये टाकूया. ओके. इक्वेशन नंबर 2 अगोदर लिहून घ्या. काय आहे तुमचं इक्वेशन नंबर 2? काय आहे? ए प्लस 5b इज इक्वल 22 आहे. देन आता मला सांगा आता ए इज इक्वल 2 निघालं. काय करायचं? या इक्वेशन मध्ये जिथं जिथं ए दिसतं तिथं फक्त 2 टाका. बाकी जशाच तसं काही बदल नाही. ओके. सुरुवातीलाच ए दिसते तुम्हाला ह्याच्या जागी 2 टाका. बघ इकडं पेन चेंज करतोय इथे बघ 2. लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर ना परत हा प्लस 5b इज इक्वल 22. ओके. मला सांग ज्याची व्हॅल्यू काढायचंय त्याला अगोदर घ्यायचं. कोणाची व्हॅल्यू? बी ची. पण बी सोबत कुणीतरी आहे तर मग घ्यायचंच. अलग लक्षात. हा 5b इज इक्वल 22. देन मला सांगा हा 2 इकडे कशामध्ये? प्लस पलीकडे गेला -2 झाला. देन हा 5b आपल्या जागेवरती 22 मधनं 2 गेले किती राहिले? 20. ज्याची व्हॅल्यू काढायचे परत सांगतोय अगोदर घ्यायचं. कोणाची व्हॅल्यू काढायचंय? बी ची. बी आपल्या जागेवरती इक्वल लिहिल्याबरोबर इक्वलच्या समोरची संख्या. शिल्लक किती राहिले रे? 5 राहिलं. हे दोघांचं कसं आहे? पॅचअप आहे. इक्वलच्या पलीकडे गेला काय झालं? दोघांचं ब्रेकअप झालं. देन 5 1 जा 5 5 2 जा 10 5 3 जा 15 5 4 जा 20. देन मला सांगा बी ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 4 मिळाली. कळतंय? अलग लक्षात. ठीक आहे. आता ह्याचं सोल्युशन काय रे बाळा? सोल्युशन काय येईल इथं? x, y पहिल्या ब्रॅकेट मध्ये सॉरी a, b आहे ना. a आणि b व्हेरिएबल आहे. अलग लक्षात. a आणि b व्हेरिएबल जे व्हेरिएबल आहे तेच लिहा. अलग लक्षात. ठीक आहे. व्हेरिएबल a आणि b आहे. a, b. a ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 2 मिळाली है ना. 2च आहे का? हा 2 आहे. देन b ची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. इथे लिहायचं इज दी सोल्युशन. इज दी सोल्युशन. ओके. असं करून आपण काय करू शकतो? याला सोडवू शकतो. ठीक आहे. असे साधे साधे एक्झाम्पल आहेत बाळांनो. ओके. चला सेकंड नंबरचं आपण बघूया. याच्यातलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल काय? तुमचं सेकंड नंबरचं एक्झाम्पल x प्लस 7y इज इक्वल 10 आहे. बघ इकडं x प्लस 7y इज इक्वल 10 तुमचं एक्झाम्पल आहे. एक मिनिट बॅकग्राऊंड चेंज करतो. हा चला 2 नंबरचं काय आहे? x प्लस 7y इज इक्वल 10. इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 2 काय आहे रे तुमचं? 3x मायनस 2y इज इक्वल 7 आहे. इथे घ्या 3x मायनस 2y इज इक्वल किती आहे? 7 आहे. अलग लक्षात. इज इक्वल 7. इक्वेशन नंबर 2. आता बघा लक्षात ठेवा काय सांगितलं? इक्वेशन एकाखाली एक लिहून घेतले. ज्यावेळेस इक्वेशन आपण एकाखाली एक लिहून घेतो इक्वेशन एकाखाली एक लिहून घेतल्याबरोबर त्याच्यातला ट्विन्स शोधतो. मला सांगा याच्यामध्ये हे बघ याच्यामध्ये एक लक्षात घ्या. या इक्वेशन मध्ये बघा बरं थोडंसं जरा व्यवस्थित जर पाहिलं तर इथं x आहे इथं 3x आहे. सारखं आहे का रे? आहे का सारखं? नाहीये. बरं इथं 7y इथं 2y सारखं आहे का? नाही. इक्वलच्या पलीकडे जायचा आपला अधिकार नाही. तेवढा अधिकार आपल्याला तर नाही भेटला. लक्षात. इक्वलच्या अलीकडेच पाहायचं म्हणजे लेफ्ट साइडलाच ट्विन्स आहे का चेक करायचं. इथं नाहीये. इथं x आहे इथं 3x आहे. सारखं आहे का? नाही. इथं काय 7y इथं काय आहे 2y सारखं आहे का? नाही. मग आता काम करायचं नाही तर आपण तयार करायचं. नसेल ना तर सारखं आपण तयार करू. बघूया. आता मला सांग हे बघ जर मी या इक्वेशनला हे बघ ह्या x ला ह्याच्या अलीकडे काय सर म्हणजे काय असतं? 1. जिसका वाली कोई नहीं होता उसको 1 बदर में लेता है म्हणल्यासारखं. ह्याच्या अलीकडे काहीच ना म्हणजे 1 आहे. अलग लक्षात. ठीक आहे. मग या 1 ला जर 1 ला मी जर 3 न जर मल्टिप्लाय केलं तर इथं किती होऊ शकतं? 3x होऊ शकतं का? अलग लक्षात. ठीक आहे. ओके. म्हणून मग काय करायचं? आता फक्त या x लाच मला 3 न मल्टिप्लाय करून येता येईल का? नाही. बाजूच्या दोघांना पण राग येऊ शकतो. त्याच्यामुळं पूर्ण इक्वेशनला किती मल्टिप्लाय करायचं बाळांनो?
3 मल्टिप्लाय करायचं, अलग लक्षात, ठीक आहे. आता मग मला सांगा पूर्ण इक्वेशनला जर आपण 3 जर मल्टिप्लाय जर केलं तर इथे लिहायचं मल्टिप्लाय, अलग लक्षात, इक्वेशन नंबर किती 1 बाय किती न करणार आहेत 3 मल्टिप्लाय करणार आहेत. आता 3 मल्टिप्लाय करत असताना काय येणार, ठीक आहे, काय येणार 3 इंटू एक्स प्लस 3 इंटू 7y इज इक्वल 3 इंटू 10. देन 3 इंटू एक्स किती झाले 3x प्लस 3 इंटू 7y 21y इज इक्वल 30. इक्वेशन नंबर पुढचा नंबर द्यायचा की झालं 3 नंबर. आता बघा काय सांगतोय, ज्या इक्वेशनला तुम्ही मल्टिप्लाय केलात ना, अलग लक्षात, ते इक्वेशन काही वेळासाठी आपल्या डोक्यातून काढून टाकायचं, अलग लक्षात. जे उर्वरित 2 इक्वेशन आहेत हे 2 इक्वेशन एक वळ सोडून एकाखाली एक लिहायची, अलग लक्षात. काय करायचं, एक वळ सोडायची आणि एकाखाली एक लिहायचं, अलग लक्षात, ठीक आहे. चला एक वळ सोडूया आणि इक्वेशन एकाखाली एक लिहूया. किती आहे तुमचं 3x मायनस 2y इज इक्वल 7. सेकंड इक्वेशन म्हणजे थर्ड इक्वेशन किती आहे तुमचं 3x प्लस 21y इज इक्वल 30. आता तुम्हाला वाटत असेल एक वळ का सोडली, आता उत्तर सांगतोय, अलग लक्षात. मला सांगा आपल्याला आता हे 3x आणि 3x कॅन्सल करायचे, मग आता दोघांचं ऍडिशन केल्यावर कॅन्सल होईल का सबट्रॅक्शन केल्यावर कॅन्सल होईल रे. जर मी ऍडिशन जर केलो तर 3x आणि 3x किती होऊ शकतं 6x होऊ शकतं, बरोबर आहे, ठीक आहे. म्हणून काय करावं लागेल आपल्याला दोघांचं सबट्रॅक्शन करावं लागेल. सबट्रॅक्ट म्हणजे इथं मायनस, इथं लिहायचं सब, ओके. इक्वेशन कोणतं सेकंड अँड थर्डचं करतोय आपण, अलग लक्षात. चला ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो खालच्या इक्वेशनचे काय करणार साइन चेंज करणार. इथं प्लसचं काय झालं मायनस, या प्लसचं मायनस, या प्लसचं मायनस, 3x 3x कॅन्सल, वरती मायनस खाली प्लस, सॉरी मायनस, जे साइन बदललोय त्याचा विचार करा. मायनस मायनस काय झालं रे प्लस झालं. 21 आणि 2 किती झाले 23, काय झाले y. मला सांगा आता याच्यामध्ये साइन कोणाचं द्यायचं मायनसचं, ग्रेटर नंबर, ओके. इज इक्वल वरती प्लस खाली मायनस, प्लस मायनस मायनस, 30 मधून 7 गेले -23, अलग लक्षात, ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये हे मायनस मायनस तुम्ही इथेही कॅन्सल करू शकता, काही अडचण नाही. मला सांगा ज्याची व्हॅल्यू काढायची त्याला अगोदर y ची व्हॅल्यू काढायचे, y अगोदर घ्या, इक्वलचं साइन दिल्याबरोबर इक्वलच्या समोरची संख्या किती शिल्लक राहिलं 23, अलीकडे मल्टिप्लाय पलीकडे गेला डिव्हिजन, y इज इक्वल 23 1 जा 23, y बरोबर किती मिळालं 1 मिळालं. आता y बरोबर 1 मिळालं, जाऊ द्या x नाही मिळालं तर नाही मिळालं, y निघालं ना, ठीक आहे. मग y ची व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा, ठीक आहे. पुट y इज इक्वल 1, इक्वेशन नंबर कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचं, इक्वेशन नंबर कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचं रे, कुठल्याही टाका, 1 मध्ये टाका, 2 मध्ये टाका किंवा आणखीन कुठल्या इक्वेशन मध्ये टाका असेल तर, अलग लक्षात, ठीक आहे. इक्वेशन नंबर कशामध्ये टाकूया 1 सोपा आहे 1 मध्ये टाकू, इक्वेशन नंबर 1, ओके. चला इक्वेशन नंबर 1 अगोदर लिहून घ्यायचं. किती इक्वेशन नंबर 1 तुमचं x प्लस 7y इज इक्वल 10 आहे. हा x ची व्हॅल्यू माहित नाही तुम्हाला काढायचंय, प्लस 7 दोघांच्या मध्ये साइन इंटूचं, y ची व्हॅल्यू 1 आहे इज इक्वल 10 आहे. देन x इज इक्वल 10, 7 1 जा 7, अलीकडे प्लस पलीकडे गेला -7 आहे. देन x इज इक्वल किती आला 3. सोपा आहे का उघड आहे, अलग लक्षात. शेवटी सोल्युशन लिहायला विसरायचं नाही, x, y, हा ठीक आहे. पहिल्या याच्यामध्ये x ची व्हॅल्यू, जरी आधी तुम्ही y ची व्हॅल्यू काढला असाल तरी सोल्युशनला कशाची लिहायची x ची लिहायचं. 3, किती 1 इज दी सोल्युशन, ओके, ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम सोडवू शकतो, ओके, ठीक आहे. मग आता जे जे एक्झाम्पल राहिलेले आहेत ते एक्झाम्पल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच अपलोड करूया, ओके. तोपर्यंत थँक्यू.